क्वेश्चन नंबर 9 आहे आपला. Prove that the sum of the squares of the diagonals of a parallelogram is equal to the sum of the squares of its sides. आपल्याला प्रूफ करायला सांगितलेलं आहे. आपल्याला कोणतेही नावं नंबर्स काही दिलेले नाही आहेत. मग आपल्या लक्षात राहावं म्हणून आपण फिगर काढून घेतलेले त्याला नावं दिलेली आहेत. मग आपण इथे म्हणालो ABCD is a parallelogram. Therefore AB equal to CD and AD equal to BC हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट झालेलं आहे. AC and BD are diagonals and they are equal. Therefore AC equal to BD. आता आपण सांगून घेतलेलं आहे की बाबा साईड्स आहेत, अपोजिट साईड्स आहेत, त्या इक्वल आहेत आणि डायगोनल्स आहेत ते इक्वल आहेत. मग आपण म्हणालो AC and BD bisect to each other at point M. Therefore AC equal to AM plus CM and BD equal to BM plus DM. हे आपलं स्टेटमेंट नंबर 3 झालं. AM equal to CM and BM equal to DM हे आपलं फोर्थ स्टेटमेंट झालेलं आहे. कारण आपण काय म्हणालो बायसेक्ट टू ईच अदर ॲट पॉईंट एम, त्यामुळे AM इक्वल टू CM. AC जेव्हा बनवायचे तेव्हा AM प्लस CM म्हणालो आपण, पण तेच AM इक्वल टू CM म्हणजे AC इज इक्वल टू किती आहे तर 2AM आहे असं आपण म्हणू शकतो. AC परपेंडिक्युलर टू BD किंवा तुम्ही म्हणू शकता लाईन AC इज परपेंडिक्युलर टू लाईन BD. देअरफॉर अँगल AMB इक्वल टू अँगल BMC इक्वल टू अँगल CMD इक्वल टू अँगल AMD इक्वल टू 90 डिग्री. सगळे कसे झालेले आहेत 90 डिग्री, बायसेक्ट झालेले आहेत, परपेंडिक्युलर आहेत आणि म्हणून काय म्हणालो आपण ते सगळेचे सगळे 90 डिग्री आहेत. याला तुम्ही हवं असेल तर स्टेटमेंट नंबर 5 म्हणू शकता, नाही म्हणाला तरी चालेल का आपण बाय पायथागोरस थेरम लावणार आहोत. तुम्हाला म्हणायचं तर तुम्ही म्हणू शकता. बाय पायथागोरस थेरम इन ट्रायंगल AMD AD स्क्वेअर इज इक्वल टू हाफ AC स्क्वेअर प्लस हाफ BD स्क्वेअर फ्रॉम 3 and 4. In triangle AMB AB square is equal to half AC square plus half BD square from 3 and 4. Triangle AMD and triangle BMC are opposite angles, so they are same. BC square is equal to half BD square plus half AC square. हे आपलं स्टेटमेंट आहे 7. In triangle AMB and CMD are opposite angles, so they are same. CD square is equal to half BD square plus half AC square. हे आपलं स्टेटमेंट नंबर 8 आहे. आता हे सगळे 5, 6, 7, 8 हे आपण बाय पायथागोरस थेरमनी दाखवलेले आहेत. आता आपण याची सगळ्यांची सम करूया. फ्रॉम 5, 6, 7 and 8 the sum of the squares of the diagonals of a parallelogram is equal to the sum of the squares of its sides. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्टेटमेंट लिहून आणि मग हे कन्क्लुजन लिहू शकता किंवा डायरेक्ट फ्रॉम 5, 6, 7 and 8 तुम्ही म्हणून हे डायरेक्ट कन्क्लुजनसुद्धा लिहू शकता. क्वेश्चन नंबर 10 आहे आपला. प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट and to the north respectively from the same point at the same speed. After 2 hours, distance between them was 15 in the route 2 km. Find their speed per hour. त्याने एका पॉईंटपासून सुरुवात केलेली आहे. एक नॉर्थला गेला, एक ईस्टला गेला. मग आपण इथे दाखवलेलं आहे ही ईस्ट आहे, ही नॉर्थ आहे. म्हणजे काय झालेलं आहे तयार इथे 90 डिग्री राईट अँगल तयार झालेला आहे. हे आपण दाखवून दिलेलं आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्यामधला डिस्टन्स जो आहे 2 तासानंतर किती आहे 15 इन द रूट किलोमीटर. म्हणजे आपण म्हणालो त्याप्रमाणे राईट अँगल असेल तर हायपोटेनस आपली 15 इन द रूट 2 किलोमीटर आहे. आता इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. इन द वर्ड्स प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग फ्रॉम द सेम पॉईंट O. प्रणाली स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड प्रसाद टू द नॉर्थ. इट मेक्स 90 डिग्री अँगल. दे स्टार्टेड वॉकिंग at same speed. After 2 hours, distance between them was 15 in the route 2 km. T is equal to 2 hours. Speed is equal to X.
डिस्टन्स इज इक्वल टू टाईम इन टू स्पीड, देअरफॉर डिस्टन्स इज 2x. आता आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे म्हणून आपण म्हणालो तो 2x आहे. दोन्ही ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की आफ्टर 2 hours ते भेटलेले आहेत आणि दोघांचाही सेम स्पीड आहे म्हणून आपण म्हणालो हा पण 2x आहे, हा पण 2x आहे, हा पण 2x आहे. ओके. आता बाय पायथागोरस थेरम AB² इज इक्वल टू OA² प्लस OB². AB² आपला किती आहेत आपण म्हणालो 15 इन द रूट 2 आणि OA आणि OB किती आहे 2x. मग आपण म्हणालो 15 इन द रूट 2 द होल स्क्वेअर इक्वल टू 2x द होल स्क्वेअर प्लस 2x द होल स्क्वेअर. आपला असं काढता येत नाही. 15चा स्क्वेअर लिहिला इन द रूट 2चा स्क्वेअर किती येणार आहे 2 म्हणजे 225 इंटू 2. तुम्ही हवं असेल तुम्हाला तर मल्टिप्लिकेशन करून घ्या, नसेल तर नाही केलं तरी काही हरकत नाही. 2xचा स्क्वेअर लिहायचा आहे. 2चा स्क्वेअर 4xचा स्क्वेअर x², 4x² प्लस 4x². आन्सर आलं 8x². आपल्याला x² काढायचा आहे म्हणून 8 जो आहे तो डिवाईडमध्ये जाईल म्हणजे 225 इंटू किती येईल 2 येईल. मग 2 1 जा 2, 2 4 जा 8. 225 डिवायडेड बाय 4 आन्सर येईल 56.25 इज इक्वल टू x² आणि 56.25चा जो स्क्वेअर रूट आहे तो आहे 7.5 म्हणून आपण लिहून घेतलेला आता इथे आहे 7.5 इक्वल टू x. टेकिंग आउट स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स, देअरफॉर प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग ॲट 7.5 किलोमीटर स्पीड. किंवा तुम्ही म्हणू शकता स्पीड ऑफ प्रणाली अँड प्रसाद वॉज किंवा इज 7.5 किलोमीटर.